तर बघू शकता नदीला पूर आलेला आहे एकदम. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, गेल्या टायमाला जो मामाकडे शेतीचा व्हिडिओ बघितला असेल, मामाकडे नांगर केला वगैरे गेलो होतो, शेती वगैरे तिकडे लावलेली, हे देखील तुम्हाला हा व्हिडिओ तरी बघायला भेटला असेल आधीच्या व्हिडिओमध्ये. तर त्याची लिंक देखील ह्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि ते नक्की जाऊन त्या लिंकवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की आवर्जून बघा. तर त्यानंतर मग 2-3 दिवसांनी इतका पाऊस जोरात पडायला लागला त्यांना खरोखर, आणि शेती काय लावून झाली नव्हती पूर्ण. तर त्यानंतर मग 2 फक्त देळे लावायचे होते तिकडे मामाचे, भात शेतीचे. तर 2 देळे लावण्यासाठी त्या दिवशी नेमकी सोमवारच होता, आणि सोमवार असल्याने त्याच्यानंतर मग ते पाऊस इतका पडत होता जोराने, खरोखर म्हणजे ती जेवढी काही शेती लावलेली होती ती पूर्ण सगळे पाण्याखाली गेली, आणि नदीचं जे काय पात्र होतं, जे नदीचं पाणी संपूर्ण शेतामध्ये आलं आणि पूर्ण म्हणजे तुडुंब झालेलं ते ह्या व्हिडिओ ते बघायला भेटणार आहे. तर मित्र, निविंडी गावामध्ये मामाकडे आलो होतो आणि पाऊस इतका 2-3 दिवस जोरात पडतोय ना, खरंच नदीला पूर वगैरे आला. ते आता दाखवणार आहे व्हिडिओ. तर ते व्हिडिओ नक्की सुरुवात शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघू शकता नदीला पूर आलेला आहे एकदम. या साईडला पूर्ण पाणी रस्त्यावरून वाहतं, या साईडला पुढे पूल आहे आणि इकडे देखील नारळाची झाडं वगैरे बघू शकता. इकडे पूर्ण पॅक झाले. शेताची अवस्था देखील खूप खराब झाली आहे, ते देखील दाखवणार आहे. आणि बघू शकता पावसाने इतका जोर वाढवला आहे की सर्व पाणी पूर्णच्या पूर्ण तुडुंब झालं. या साईड शेत वगैरे दिसायचं, ह्या साईडला ते देखील पूर्ण तुडुंब झालेलं आहे. आणि बघू शकता ह्या साईडला असा काही व्ह्यू आहे मस्त की पाऊस पडतोय. व्हिडिओ शूट करण्यासाठी मोबाईल घेऊन आलो पुन्हा खाली, बघू शकता. तर मित्रांनो, निविंडी गावामध्ये मामाकडे आलो होतो आज शेती लावायला. तर आज आहे सोमवारची सुट्टी असते गॅरेजला, तर आज आलो होतो इकडे. आणि बघू शकता या साईडला पाणी वगैरे भरलं आहे, पूर वगैरे आला नदीला, ते दाखवण्यासाठी आलो. तर आता डायरेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ नक्की बघा, सुरुवातीला शेअर करा. तर बघू शकता भाताचं जे काही रोप आहे ते आणतो. तर त्या साईडला पाणी भरलं पूर्ण, आणि त्या पाण्यामुळे ते मोठ वाहून जाऊ शकतात. त्यामुळे तिकडून ते मोठ उचलून सर्व रोडवरतीच त्या जागेवर ते आणतो. तर कोणाचं मोठ आहे त्या माहीत नाही, पण आम्ही आणून ठेवायचं काम करतो, तर मोठ वाहून जाऊ नये म्हणून. तर बघू शकता या साईडला इकडे ट्रॅक्टर आहे पाण्यामध्ये, आणि हे पाणी आजूबाजूला संपूर्ण पाणी आहे शेताच्या जागेमध्ये. आणि ह्या पाण्याच्या खाली पूर्ण शेती गेली आहे, कारण इतका पाऊस पडतोय ना इकडे रत्नागिरीमध्ये. इकडे मालगुण, निविंडी ह्या ठिकाणी खूपच बघू शकता पाण्याच्या खाली पूर्ण शेती गेले, आणि पूर्ण पाण्यामुळे सपाट दिसत असेल तुम्हाला सर्व काय. तर बघू शकता पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही रस्त्यावरती वगैरे पाणी होतं ते शेताच्या ठिकाणी येताना बघायला भेटलं असेल, आणि आता तुम्हाला इकडे शेताच्या ठिकाणी पूर्ण पॅक झालेलं बघायला भेटेल. पूर्ण शेती पाण्याखाली गेले, आणि त्या साईडला एकटाच फक्त ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरला पाणी वगैरे लागत नाही ना,
ह्याचं वाट बघतोय, कारण पाणी जर लागलं ट्रॅक्टरला तर मग ट्रॅक्टरमध्ये पाणी जाईल. म्हणून पटापट जे काय भाताचं रोप होतं ते काढून घेऊन आलो आणि फक्त ट्रॅक्टर काढायचा राहिला होता. तर ट्रॅक्टर तसंच आहे. आता बघू, पाऊस कमी होईल तसं तेव्हा ट्रॅक्टरला बाहेर काढणार. नाहीतर मग काय, आज जर पाऊस नाही थांबला तर मग ट्रॅक्टरला बाहेर काढू शकत नाही. बघूया आता काय कितपत पाणी कमी होते, कधी होते तेच बघतोय. नाहीतर काय, दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन मग पाणी कमी झाल्यावर ट्रॅक्टर बाहेर काढायला लागणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, पाणी पूर्ण शेतामध्ये भरलेलं आहे. आपण त्या साईडून तिकडून चालत आलो होतो नांगरकी करायला आणि शेताचं. तर तिकडे सर्व आता हे पूर्ण पॅक झालेलं आहे. पाण्याच्या खाली सर्व शेती गेलेली आहे. बघू शकता जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. बघू आता पाऊस गेल्यानंतर काय व्हिडिओ शूट करायला भेटला आणि पाणी कमी झालं तर जे काय नुकसान झालं शेताचं ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करेनच. पण आता बघू शकता पूर्ण पाण्याच्या खाली गेलेलं आहे. पाऊस देखील अजून काय थांबला नाही, भरपूर पडतो या साईडला बघू शकता. तर या ठिकाणी देखील तुम्हाला बघायला भेटत असेल की या साईडला इकडे पूल आहे आणि ही मध्ये नदी आहे आणि नदीचं पाणी संपूर्ण बांध फोडून बाहेर येते आणि जी काही शेतीची जागा आहे त्या शेतीच्या जागेमध्ये देखील पाणी भरलेलं आहे पूर्ण तुडुंब. आणि बघू शकता रस्त्यावरनं देखील चालायला तिकडे जायचं म्हटलं तरी खूपच धोक्याचं आहे, कारण पाण्याचा जो फोर्स आहे ना एकदम खतरनाक असा आहे. आणि त्या साईडला देखील आता जाताना तो माणूस बघायला भेटत असेल. तर तिकडे पाणी कितपत आहे काय ते बघण्यासाठी गेला आहे. त्या साईडला तिकडून रोडवरून जायला जागा आहे की नाही ते करायला गेलं ते बघायला भेटत असेल तुम्हाला. खूप खतरनाक आहे पाऊस. मित्रांनो, जो काही आता शेतीचा जो व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, जो महापूर एकदम नदीचं पाणी वगैरे पूर्ण शेतामध्ये आलं होतं आणि खूप काय असं जोरजोराने पाऊस पडत होता आणि पूर्ण शेती पाण्याखाली गेली होती, हे देखील तुम्हाला ह्या व्हिडिओतून बघायला भेटलं असेल. आणि ट्रॅक्टर देखील जो पाण्यामध्ये होता तो देखील बघायला भेटला असेल. आणि कशाप्रकारे जे पाऊस पडल्यानंतर पूर येतो नदीला आणि तो काही नदीचं पाणी वगैरे संपूर्ण शेतामध्ये आजूबाजूच्या एरियामध्ये येतं, हे देखील तुम्हाला ह्या व्हिडिओतून बघायला भेटलं असेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला काही कारणास्तव आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी यावी. तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू.